एमपीएससी एक्झाम साठी महत्वाच्या असलेल्या चालू घडामोडी बघत आहोत आपण. 2006च्या बालविवाह प्रतिबंधक कायद्यात बदल होणार आहे. त्यासाठी केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिलेली आहे. कायद्यात काय काय बदल होणार आहेत हे लक्षात घ्या. महत्वाचा बदल एकच होणार आहे, तो म्हणजे मुलींचं विवाहाचं वय 18हून 21 वर्ष होणार आहे. त्याच्यासाठी एक समिती नेमली होती. समितीचं नाव होतं जया जेटली समिती आणि जया जेटली ह्या समता पक्षाच्या अध्यक्षा होत्या. आणि त्या समितीनं असं सांगितलं की मुली हे आपल्याकडे शिकत नाही, त्यांना उच्च शिक्षण मिळत नाही, तर त्यासाठी आपण वयाची मर्यादाच वाढवली तर पालकांना त्यांना शिकवावंच लागेल. आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की मुलींचं वय 18हून 21 करण्यात यावं. पण आता ह्याला विरोध होत आहे. विरोध ह्याच्यासाठी होत आहेत, दोन टाईपचे लोक विरोध करत आहेत. पहिली गोष्ट, सामाजिक जे चळवळीत काम करतात बालविवाहासाठी, त्यांचं असं म्हणणं आहे की जे पहिलेच बालविवाह होत आहेत, ज्याची संख्या लाखात आहे आणि ते थांबवू शकत नाहीत आपण, आणि अजून तुम्ही वय वाढवून ही फक्त संख्या वाढणार आहे, बाकी काय होणार नाही. आणि जे धार्मिक लोक आहेत, म्हणजे खाप पंचायत असेल किंवा काही मुस्लिम संघटना असतील किंवा वेगवेगळ्या धार्मिक किंवा जातीय प्रतिगामी विचाराचे लोक असतील, त्यांनी काय सांगितलंय की आमचा अंतर्गत प्रश्न आहे, आम्ही आमच्या मुलींचं लग्न कधीही लावू, नाही तर आमच्या मुली पळून जातात, त्यांचं काय म्हणणं असेल ते. तर महाराष्ट्रात आजही 21% बालविवाह होतात असं नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे सांगतोय 2019-20चा. आजही महाराष्ट्रात जे टॉपचा जिल्हा आहे बालविवाहामध्ये, परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यामध्ये 48% बालविवाह होतात. म्हणजे एकूण जे विवाह होतात त्याच्यापैकी 48 विवाह हे बालविवाह असतात, पण ह्याच्या नोंदीच होत नाहीत आणि नंतर हे उघड होतात. क्रमांक 2चा आहे बीड. बीडमध्ये 44% बालविवाह होतात. पीसीएमए कायदा 2006चा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट. त्याच्या आधी शारदा कायदा होता 1929चा. ह्याच्या दोन्ही कायद्यामध्ये हळूहळू वय वाढत गेलं. आता सध्या 18 आणि 21 असं वय होतं, पण आता हे दोन्ही वय 21 आणि 21 होत आहेत. समानता येण्यासाठी त्यांनी मुलींचं वय वाढवलेलं आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन केलं म्हणजे जर कोणी बालविवाह लावून दिला, त्याच्यामध्ये जे सहभागी लोक होते, मुलीचे आई वडील, मुलाचे आई वडील, किंवा मग मुलगा जो 21 पेक्षा जास्त वयाचा आहे, ह्या सगळ्यावर कॉमन एक काय शिक्षा होत होती त्यांना की 2 वर्षापर्यंतची काही किंवा 1 लाख रुपयाचा दंड किंवा दोन्ही शिक्षा. अर्थात शिक्षेचे प्रमाण आणि गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. नेक्स्ट बघा, फॅमिली हेल्थ सर्व्हे जो सांगतोय की महाराष्ट्रात आजही 21% बालविवाह होतात. सगळ्यात जास्त होतात परभणीमध्ये. परभणीमध्ये होतात 48% आणि बीडमध्ये होतात 44% बालविवाह. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे हा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, सेंट्रल गव्हर्नमेंटचं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय हे घेत असतं. हा सॅम्पल सर्वे असतो, म्हणजे सरसकट घेतलं जात नाही. प्रश्नांची भली मोठी यादी असते, मग त्याच्यामध्ये तुमचं मॉर्टॅलिटी रेट किती आहे, फर्टिलिटी रेट किती आहे, डेथ रेट किती आहे, बर्थ रेट किती आहे, हे सगळं मोजलं जातं. त्याच्यानंतर लोकांना काय काय सुविधा आहेत, शौचालयाची सुविधा आहे का, पिण्याची पाण्याची काय कंडिशन आहे, किंवा मग अॅनिमिया असलेल्या महिलांची संख्या किती आहे, महिला योग्य वेळी उपचार घेत आहेत का, मुलं कुपोषित किती आहेत, असे वेगवेगळे हेल्थ संदर्भात हा सर्वे असतो. हा सर्वेची सुरुवात झाली 1992ला आणि 2019-20 ला ह्याचा 5वा सर्वे घेण्यात आला. एवढंच लक्षात ठेवायचं. आता बघा, बालविवाह भारतात अजूनही 14.7% होतात. आता इथं काय होतंय, दक्षिण भारत किंवा अगदी ईशान्येमध्ये ह्याचं प्रमाण नगण्य आहे, म्हणजे खूप कमी प्रमाण आहे. पण युपी, बिहार, म्हणजे बिमारू जे राज्य आहेत, ह्या बिमारू राज्यामध्ये ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे. बालविवाहाचं प्रमाण खूप जास्त आहे, म्हणजे 50% सुद्धा बालविवाह अजूनही बिहार आणि युपी मध्ये होतात. राजस्थान सुद्धा एक खूप मोठं बालविवाहाचं हब आहे. आता महाराष्ट्रात आपण कितीही इकडे पुरोगामी म्हणत असलो तरी महाराष्ट्रात आजही 21.6% बालविवाह होतात. म्हणजे जर 100 लग्न झाले तर त्याच्यापैकी किमान 21 लग्न हे बालविवाह असतात. ह्याच्यापैकी 90% ह्याला बळी पडतात त्या मुली. मुलींचे सगळ्यात जास्त बालविवाह होतात, मुलांचे खूप कमी होतात. क्रमांक 1चा जिल्हा आहे, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, परभणी जिल्हा 48% बालविवाह होतात आणि बीड जिल्हा
43.7% म्हणजे ऑलमोस्ट 44% बालविवाह होतात. बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्याच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बऱ्याच अटी आणि शर्ती घातलेल्या आहेत. बैलगाडा शर्यत हा भारताचा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ होता. पण जल्लीकट्टूवर जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीवर बंदी असावी असं सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात PIL दाखल केली, जनहित याचिका दाखल केली. तेव्हा उच्च न्यायालयानं सर्वोच्च न्यायालयाच्या जल्लीकट्टू खेळावर जो बंदी घातली होती, जी बंदी घातली होती, त्याच्यानुसार बैलगाडा शर्यतीवर सुद्धा बंदी घातली आणि ती केस नंतर सर्वोच्च न्यायालयात गेली आणि सर्वोच्च न्यायालयानं मात्र हिला बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली. पण त्यांनी शर्ती काय घातल्यात, की समजा जिथं बैलगाडी शर्यत होणार आहे, तिथं खूप चिखल असू नये, ते खूप चढाचं किंवा उताराचं असू नये, जेणेकरून प्राण्यांना कमीत कमी त्रास होईल किंवा प्राण्यांना बैलांना विशिष्ट वेळानंतर विश्रांती दिली पाहिजे 20-30 मिनिटांची. तिथं एखादा डॉक्टर असला पाहिजे, म्हणजे जर बैलांना काही झालं दुखापत तर तिथं तात्काळ डॉक्टर उपलब्ध असावा, जेणेकरून बैलाचा जीव वाचवता येईल. अशा काही नियम आणि अटी घातल्यात. बैलाची जी शर्यत असणार आहे, बैलगाडा शर्यत, ह्याची लांबी जास्तीत जास्त अंतर 1 किलोमीटरचं असावं. म्हणजे तुम्ही 1 किलोमीटर अंतर ठेवून ह्यांची शर्यत घेऊ शकता. बाकीच्या छोट्या-मोठ्या नियम अटी घातलेल्या आहेत. आता काय झालं, जो कायदा होता हा प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएलिटी टू ॲनिमल्स, म्हणजे प्राण्यांचा छळ थांबवण्यासाठीचा कायदा होता 1960चा. ह्या कायद्यानुसार काय होतं, की प्राण्यांचा जो आपल्याकडे छळ केला जातो तर तो थांबला पाहिजे. म्हणजे सर्कसमध्ये अनेकदा प्राण्यांना टॉर्चर केलं जातं किंवा मग जे जल्लीकट्टू खेळ होता त्याच्यामध्ये काय केलं जायचं, की प्राण्यांना वेगवेगळे अंमली पदार्थ खायला घातले जायचे. अगदी दारू आजही आपल्याकडे बैलगाडा शर्यतीमध्ये बैलांना दारू पाजली जाते. तसं जल्लीकट्टूमध्ये तेच होतं. टॉर्चर केलं जायचं. एखाद्या तीक्ष्ण हत्याराने त्यांना टोचलं जायचं जेणेकरून ते जास्त धावतील, पळतील. आणि ह्या बाबी समोर आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर बंदी घातली होती आणि त्याचा आधार घेऊन 2017 मध्ये बैलगाडा शर्यतीवर उच्च न्यायालयानं बंदी घातली. मग महाराष्ट्र शासन हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं आणि आता सर्वोच्च न्यायालयानं काही अटी शर्ती घातल्यात. काही कोणत्या कोणत्या, डॉक्टर असावा, अंतर 1000 मीटर असावं फक्त. त्यानंतर खूप चिखल नसावा, खूप चढ नसावा, खूप उतार नसावा. त्याच्यानंतर डांबरी रस्त्यावर तुम्ही घेऊ नका किंवा बैलगाडा शर्यत चालू असताना त्याच्यामध्ये बाकीचे वाहन वापरू नका. म्हणजे तुम्ही बाकीच्या गाड्या पण सोबत घेताय, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर, ह्याच्यामुळे त्या प्राण्यांना इजा होऊ शकते. अशा छोट्या मोठ्या नियम आणि अटी घातल्यात आणि त्याच्यानुसार आपल्याकडे आता बैलगाडा शर्यत चालू होणार आहे. आता बघा, ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो हा भूटानचा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. जसा आपला भारतरत्न असतो तसा भूटानचा कुठला पुरस्कार आहे, ऑर्डर ऑफ दी ड्यूक गॅल्पो. हा पुरस्कार कोणाला मिळालाय? पंतप्रधान मोदी यांना मिळालाय. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकीचं काहीच नाही. त्यांचा सर्वोच्च पुरस्कार कुठला आहे? ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो. तो कोणाला मिळालाय? मोदीजींना मिळालाय. आता एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे ज्यांचं वय संपलं होतं किंवा संपत आलेलं आहे त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ मिळालेली आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय जाहीर केलेला आहे, की ह्या मुलांना जाहिरात नसल्यामुळे त्यांचं वर्ष व्हायला गेलं आहे म्हणून त्यांना 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात येत आहे. बाकीच्या चालू घडामोडी आपण उद्या बघू.